शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी रायगाव शहरात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी रायगाव शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जाऊन शेवटी तहसील कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल मानकर, माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोगे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाडवंकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। रायगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या, मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट विमा द्यावा, सोयाबीनला 7,000 रुपये तसेच कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अतिक्रमित जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे द्यावे, पांधन रस्त्याचे काम सुरू करावे, कृषी पंपाचे वीज जोडणे सुरू करावे, जंगली जनावरांचे व्यवस्थापन करावे, तसेच जंगली जनावरांकडून पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसील कार्यालयात देण्यात आले। यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाफर शेख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, रायगाव ग्राम विकास कार्यकारीचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती भरत पाल, वसंत जिनिंगचे उपसभापती अंकुश रोहनकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकुश मुनेश्वर, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्याम येनोरकर, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, प्रकाश पोपट, सुधीर जवादे यासह तालुक्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मोर्चादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी रायगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल माल्टे यांच्या मार्गदर्शनात सर्वत्र चोख बंदोबस्त होता। आपण एवढ्या मोठ्या संख्येने रायगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला, आपल्यावर ही जनआक्रोश मोर्चा काढण्याची वेळ का आली, काय सांगाल आपण? माझ्या महाराष्ट्राचं महादैवत संत तुकाराम महाराज आहे, पंडित हे सगळे आमचे दैवत आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे आमचं विधान आम्ही स्वीकारलेलं आहे। म्हणून या देशातल्या राज्याच्या नेत्यांनी आणि देशाच्या नेत्यांनी जे दिलेले शब्द आहेत ते पाळले पाहिजे। स्वामीनाथन समिती शिफारशी लागू करून म्हटलं होतं इलेक्शनच्या पूर्वी देवेंद्रांनी, आपल्या नरेंद्र मोदींनी, तो त्यांनी पाळला नाही। 7-12 कोरा करून या सगळ्या लोकांना आवाहन केलं होतं, अभिवचन दिलं होतं, ते त्याने मी जर निवडून आलो सत्तेतर 7-12 कोरा 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 करून म्हटलं होतं। अशा प्रकारे खोटं बोलून लोक सत्तेमध्ये येणाऱ्या लोकांच्या विषयीचा आमचा हा निषेध आहे। त्याहीपेक्षा आम्हाला जे जो त्यांनी शब्द दिलेला तो पाळला पाहिजे। माझा शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आहे, माझा शेतमजूर अत्यंत अडचणीमध्ये आहे, गावचे व्यापारी अडचणीमध्ये आहे, युवक अडचणीमध्ये आहे। सगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण करून लोकशाहीचा खून करणे अत्यंत बिलकुल अवाजवी आहे। आणि म्हणून आमची एकच सगळ्यांची मागणी आहे की 7-12 कोरा माननीय देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे कोरा केला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। काय वाटते सर, कर्जमाफी होणार असं वाटते तुम्हाला? कर्जमाफी हे होणार नाही। मागील 14 वर्षापासून आम्ही 11 वर्षापासून पाहत आहोत, एकही शब्द पाळला नाही। क्लीन इंडिया, डिजिटल इंडिया, सबके साथ सबका विकास, नंतर 15 लाख जमा होईल, एकही खरं नाही आहे। दादांत खोटं बोलणारे देवेंद्र आणि नरेंद्र ही दोघे जण आहे, यांच्यावर बिलकुल विश्वास नाही। फक्त आमचे प्रभुराव म्हणाले की भांडल्याशिवाय आईसुद्धा, रडल्याशिवाय आईसुद्धा दूध देत नाही। हे गाय नंबरी आहे, नकली आहे। म्हणजे मतांसाठी हे गाय केव्हाही दूध देते, कारण नोव्हेंबरचे पैसे या गायीनं ऑक्टोबरमध्ये दिले होते, मतांसाठी दिले होते। तशा प्रकारची ही गाय आम्हाला नको आहे। जी स्थिती आहे त्या प्रकारे फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे आणि 7-12 कोरा केला पाहिजे, त्यांनी शब्द पाळला पाहिजे। हे तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, न बोले तसा चाले त्याची वधावी पावले, असे जनता सुरू करतील आणि नेपाळसारखा असंतोष व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही। कोणते मुद्दे घेऊन आपण आज तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला? कर्जमाफी आहे, ओला दुष्काळ जाहीर करणं आहे, शेतमाल खरेदी आहे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, लवकरात लवकर कापसाची खरेदी, सोयाबीनची खरेदी, विविध प्रकारची केंद्र सुरू झाली पाहिजे, ही आमच्या मागण्या आहे। यवतमाळ जिल्हा काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, आपण आज मोठ्या संख्येने रायगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला, काय सांगाल आपण? प्रश्न असा आहे की फडणवीसने सांगितलं होतं इलेक्शनच्या वेळेस की 7-12 कोरा करू कोरा करू कोरा करू। या वर्षी इतका मोठा पाऊस पडला, शेतकरी हवालदिल झाला, सोयाबीनच्या चिपड्या झाल्या, कापसाला 10-15च्या वर तर बोलणं नाही आहे। ही परिस्थिती एकदम भयावी आहे। शेतकऱ्याचं नुकसान इतकं मोठं झालेलं आहे का लावलेला पैसा सुद्धा निघणार नाही।
आणि म्हणून यावर्षी कर्जमाफी झाली पाहिजे, 50,000 रुपये हेक्टरी मिळालं पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर करून इतर सवलती ज्या आहेत त्या शेतकऱ्याला दिलं पाहिजे. कुठेतरी देशाचा पोशिंदा जो आहे त्याला कुठेतरी सावरण्याचं काम या सरकारनं करावं, ही मागणी घेऊन आम्ही इथे तहसीलच्या समोर आलो. आणि आम्ही काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षाचं काम आहे की कोणाचं तरी पोट दुखलं तर त्याची बाजू घेऊन सगळ्यांचं समाधान केलं पाहिजे आणि म्हणून हा मोर्चा आम्ही इथे काढलेला. काय वाटते, राज्य सरकारनं कर्जमाफी नाही केली तर तुमची समोरची भूमिका काय राहील शेतकऱ्यांप्रती? आताच रस्त्यावर उतरले, कदाचित नेपाळ सारखं होऊन जाईल. शेतकऱ्याला भडकवू नका. एकदा शेतकरी भडकला तर मग तो कोणाच्या बापाचा ऐकत नाही आणि म्हणून रुग्ण हातात घेईल, नागर हातात घेईल आणि यांना दाखवून देईल. या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन मध्ये दाखवून देईल. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.